हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे हनुमान जयंती. तर चला, आता 6:15 झालेत, आपण जातोय मंदिरामध्ये. सकाळचा आज प्रोग्राम असतो हनुमान जन्मोत्सवचा, तो तुम्हाला दाखवतो. आणि आजूबाजूला वातावरण बघा कसं आहे, भारी. हे इथं समोर मंदिर आहे आणि आपलं घर इकडे खाली आहे. जाऊया, तुम्हाला पण दाखवतो आजचा पूर्ण प्रोग्राम कशा प्रकारे आम्ही साजरा करतो ते, आणि काय काय बघायला भेटेल ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्येच बघायला भेटेल. जाऊया मंदिरामध्ये. आता भटजी काका पण आलेले आहेत आणि पूजेला सुरुवात झाली. आपला हनुमान जन्मोत्सवचा प्रोग्राम झालेला आहे. आता नंतर सत्यनारायणाची पूजा असेल, त्याला अजून थोडा टाइम आहे. 10-11 वाजता परत आपण येऊया इकडे पूजा सजवण्यासाठी आणि चालू करूया पूजा. आपण केळबी घेण्यासाठी आलोय, सत्यनारायण पूजासाठी लागतात ते. इकडे परसावनात कोणाच्या तरी केळीचं झाडच आहे ते. केळबे पण आपले आणून झालेत. आता आपण घरी जाऊया, थोडा नाश्ता वगैरे करूया आणि परत हनुमान मंदिरामध्ये येऊया पुढच्या कार्यक्रमासाठी. मग असे सांगितल्याप्रमाणे आपण पूजा सजवणार आहोत सत्यनारायणाची. त्यासाठी आता जाऊया घरी. आराम पण करायला पाहिजे, सकाळी लवकर उठलोय, रात्री पण लेट झालेलं आपल्याला मीटिंगमुळे. इथे आता प्रसादीसाठी वेलची सोलतायत आणि थोडी लाईट गेले त्यामुळे आतमध्ये अंधार आहे. आणि इकडे चूल आहे आपली रेडी, कालच आपण तयार केले, आता परत पेटवले. इथे तर आपला प्रसाद बनणार आहे आणि चाय पण दिवसभर. अशी लेवल घ्यायला लागते, नाहीतर टोप जळतो. ते आता काका घेत आहेत. आणि चूल तर तयार झाले, दूध पण आलंय, काय माहिती नाही. बघूया आता थोड्या वेळानं तुम्हाला प्रसादी पण दाखवतो. इथे यशने दूध फ्रीजर मध्ये ठेवलं म्हणून बर्फ झालेला, कडक कडक एकदम आईस्क्रीम झालेली. आता परत त्याचं दूध बनवतो. पहिलं आता आपण दूध टाकतो आतमध्ये. 3 लिटर दूध टाकणार आहे. इकडे मंदिरात मंडपी बांधतायत, इथे खाली सत्यनारायणची पूजा असते, त्यासाठी सगळेजण बांधतील. त्यानंतर बांधल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आणि पूजा पण सजवायचं बाकी अजून. ते हार व्हायला घेतलेत पूजेसाठी वगैरे लागणार आहे. आणि इकडे स्पीकरचं वगैरे काम चाललंय. महालक्ष्मी डेकोरेशनचं सेटअप आहे आपल्याकडे आणि तेच दरवर्षी आपल्याकडे असतात. अरे काय झाले की नाही अजून बांधून? भटजी काका आलेत तरी अजून काय इकडे तयारी वगैरे झाली ना आपली, पण एवढं काय नाही, ते थांबतात आपल्यासाठी. इथे थोडं पाणी गरम करून ठेवलंय, म्हणजे चायला पण होईल आणि त्याच्यात टाकायला पण पटाकायला पण. आणि इकडे आता टोप टाकून त्याच्यात तूप टाकलंय. इकडे पूजा सजवायचं पण काम चालू झालंय. केळबे लावून घेतलं आणि तिकडे माळी पण तयार झाल्यात. माझा आवाज जरा कमी येईल कारण की गाण्याचा आवाज भरपूरच जास्त आहे. इकडे आतमध्ये हळदी कुंकूची तयारी चालू आहे, त्यासाठी देवी बसवतो आपण. ते हार ऑलमोस्ट तयार झालेले होते, ते आता पूजेला बांधतात आणि काठी कुठे कुठे लावतात, म्हणजे ते सपोर्ट देण्यासाठी. जास्त जवळ होत्या केळी, त्यामुळे आता इथे जरा मी हार होतो, रोशनने जमला नाही म्हणून. आणि इकडे चालूच आहे पूजा बांधायचं काम. आणि तिकडे प्रसाद बनतो, तो तुम्हाला मध्ये दाखवतोय मी. तर हार पहिला कम्प्लीट करूया. तर बघा काय झालंय, 1001 हे तुळशीची पानं वेगवेगळे करतोय. किती झाले रे? फक्त 67. आणि हे 100. हे किती आहेत? हे किती आहेत? कधी होणार? हा बघा, आपला शिरा तयार झालाय आणि उतरवून ठेवलाय आपण.
मस्त. आणि इकडे आता चायचं काम चालू आहे. चाय बनवतोय सगळ्यांसाठी. आता हे दिवसभर बनवतच राहणार आहे दूध मध्ये. आणि तिकडे बघितलं तुम्ही आता पूजा ऑलमोस्ट तयार होत आले आणि गुरुजी कधीपासून लुटून बसलेत. पूजा आपण जागेवर ठेवूया, सजवून झालेली आहे. हा उचल. इथे आता पूजेला बसणार आहेत काकी, त्यांची ओटी भरत आहेत आणि हे काका आहेत आणि इकडे पूजा आहे. पूजेला सुरुवात झाली सत्यनारायणाच्या 12:15ला. आता कधी संपते काय माहिती, म्हणजे पूजा चालू राहील. पूजा झाल्यावर घरी जाऊन जेवणार आहेत. त्यानंतर मग परत आपण हळदी कुंकू दिंडीसाठी वरती येणार आहेत. कांद्याची गाडी आले बघा, इकडे बोर्ड पण आहे हनुमानवाडीचा आणि तिकडे मंदिर आहे. कांद्याची गाडी आले तर कांदे घ्यायला लागले सगळे. 650 रुपये 50 किलो, 13 रुपये किलोने कांदे. सत्यनारायणची पूजा झाली. आता दुपारच्या आरतीची टाईम झाले, आरती करूया. आता हे बघा सगळेजण जमलेत आरतीसाठी. आरती झाल्यानंतर मग आपण जाऊया जेवणासाठी. आरती चालू इकडे आणि पाऊस पण आला. पाऊस पण भरपूर आला, सगळं भिजलं आणि आरती चालू असतानाच पाऊस आला. बघू शकता मस्त मातीचा तर सुगंध सुटलाय, पण सगळं डेकोरेशन मंडप वगैरे सगळं भिजून गेले. आणि खाली पण अजून पाऊस नाही पडायला पाहिजे, आता चिखल होईल सगळी आणि सगळ्याचीच वाट लागेल. सगळं भिजलंय बघा. आता संध्याकाळचे 4:30 झालेत आणि हळदी कुंकू चालू झालाय. हळदी कुंकूसाठी बायका हळूहळू जमतात बघा इकडे. आणि इकडे यश आणि सनी प्रसादी वाटतंय. इकडे सनी नाही ते लक्की आहे, लक्की आणि यश. हळदी कुंकू चालूच आहे आता, म्हणजे सगळ्या बायका ऑलमोस्ट आलेल्या आहेत, अजून येतील. आणि बघा सानू आणि राज बघा यांचं काय झालंय, 10 वेळा पाया पडून झालंय. ए प्रसादी प्रसादी. आभार आणि अभिनंदन करतो. अशी सेवा आपल्या आता दिंडीची तयारी झाली, ताशा वगैरे काढलाय आणि आपण पण रेडी झालोय बघा. अशा प्रकारे आमच्या गावामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सध्या ही व्हिडिओ आपण इथे संपूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.